यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवहारांचं होणार चाचणी लेखापरीक्षण। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुसद विभागातील बँकेच्या सर्व शाखांनी केलेल्या गैरकारभाराची व आर्थिक भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतची मागणी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे अशोक शंकरराव बाबर व पंजाबराव रामराव देशमुख यांनी तक्रार केली होती। बँकेच्या अनिष्ट तपावतींमध्ये झालेली वाढ, व्यापारी संकुलामध्ये नियमबाह्यरित्या झालेलं कर्ज तसेच आर्णी दिग्रज, महागाव, पुसद, उमरखेड येथील शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार तसेच बँकेचे माजी अध्यक्ष विजय पोपसिंग चव्हाण यांच्या खात्यात एकाच वर्षामध्ये इतर शाखांमधून 4 कोटींची रक्कम झाल्याचा प्राथमिक अंदाज तसेच बँकेच्या कर्ज समितीची बैठक 19 एप्रिल 2023 मध्ये संचालक मंडळाच्या मान्यतेशिवाय व्यापारी संकुल, खुले प्लॉट, वाहन, गृहकर्ज वितरित केलं असल्याच्या तक्रारीत नमूद केलं आहे। बँकेचा जाम बाजार संलग्न एरंडा व पांढुर्णा ग्राम विकास सहकारी संस्थेची बँकेच्या तपासणी अधिकाऱ्यांनी तपासणी करून सादर केलेल्या प्राथमिक तपासणी अहवालानुसार 34,41,630 रुपये रकमेचा अपहार झाल्याचं कळवलं। मात्र या शाखेतील संलग्न इतर 6 ग्रामविकास सहकारी संस्थांच्या मागील 3 वर्षांच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी केली असता 1,12,95,504 रुपये एवढ्या रकमेचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचं निदर्शनास आणून दिलाय। त्यामुळे बँकेच्या आर्थिक व्यवहाराचं सत्य परिस्थिती उघडकीस येण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम आणि सहकार वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय, मुंबई प्रवीण फडणवीस विभागीय निबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2019 ते 2020 ते 2023 ते 2024 या वर्षात संचयी खात्यांमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांचं लेखापरीक्षण करण्यासाठी जगदीश गवळे जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था वर्ग 1 यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आता या लेखापरीक्षणातून सत्य उजेडात येणार आहे। बँकेचे पुसद विभागीय अध्यक्ष अनुकूल चव्हाण यांचे वडील तथा माजी अध्यक्ष विजय चव्हाण यांच्या खात्याची चौकशी होणार असल्यानं सदर तपासणी अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ।